जेवण काय बनवलं होतं बाळा तू दुपारी? आज घरी होती तर काय डाळ भात बनवलंय. डाळ भात बनवला होता. हा तू आज घरातलं लय काम केलं ना बाळा. मग काय काय केलं? सगळं ऑल ओव्हर ऑल काय? डस्टिंग, भांडे, परत काय म्हणतात त्याला, कपडे, कपडे तर लय भरपूर होती ग. फरशी. भरपूर काम केलं ग शिन्या तू. मला पण वाईट वाटायला. अगं बसत नाहीये ग. अगं काय मम्मी, तू पहिल्यांदा वापरल्यावानी करती. मी जेडी लय लय नको करू. बस झालं एवढंच. जास्त म्हणलं की उघड डोक्याला राहता म्हणा आहे ना. अभ्यास झाला का ना मग तुझ्या कामाला? आज खरंच नाही झाला. झालं ग बाई, खरंच लय काम. 2:30 वाजेपर्यंत कामच करत होते. उद्या मग 26 जानेवारी उद्या जाणार आहे का कॉलेजला? बोलवलंच नाही. नाही बोलवलं? तुमच्याकडे नसतं का? हाय ना, तयारी तर केली. हा मग तुम्हाला लोकांना नाही बोलवलं का? रविवार असल्यामुळे बोलवलं नसेल. अरे देवा, मग आता काय शिक्षक लोकच हे करणार आहेत का? तिथं जागा पण खूप कमी आहे ना, सगळ्या विद्यार्थ्यांना नाही बोलवत आहेत. मुलांची इथं नाही करत का, बोलवत का? अगं आमच्या मुलींच्या इथे जागा जरा कमीच आहे तिथं. हो हो, म्हणजे शिक्षकच लोक करणार आणि एक जण हे बोलवलं असेल. असं काय असेल गसन्या. हो. मग भरपूर काम केलं. मग उद्या आराम करा. उद्या कशाचा आराम? उद्या तरी अभ्यास. कसला आराम आहे का आता जन्माला? तुझा जन्माला नाही आणि आम्हाला मला एक दिवस तरी सुट्टी आहे का कामाला? एक दिवस सुद्धा नाही मला सुट्टी, माहिती आहे ना तुला. तुम्हाला तरी शाळेत ना घरी हाय, जरा थोडं बसू शकते, रिलॅक्स होऊ शकते. तुम्ही होऊ शकते का? नाही ना. मैत्रिणीचे वगैरे फोन. तुला फिरायला जायचं होतं ना स्नेहा? कॅन्सल केलं ग, ते लय लांब आहे बहुतेक, त्यामुळे. काय बरं? नाही, लय लांब आहे ते. वर पकड का? लांब आहे का? खूप लांब आहे, म्हणून काय कायच्या घरचे नाही सोडत आहे. हा का? तुझ्या घरची कशी काय सोडतात तुला सगळीकडे? मी अडल्ट आहे ना, ते जरा लहान लहान आहेत. हा का? माहितच नव्हतं स्नेहा मला. आता मी फिरू शकते मी आधी. त्या 10वी पास झालेला आहे, मी ग्रॅज्युएशन झालेली आहे. त्यांच्यात माझ्यात खूप मोठा फरक आहे. हा का? बघू ते कुठे का काय कुठे चाकू नाही आणलं मी. स्नेहा ही पहिलंच काय पाहिलं मी हे सगळं लयच लवकर केलं का बंद करते बाळा, हे सगळं होऊन जाईल. बरोबर. बटाटे वगैरे सोलायची हे ते. मग नाही जाणार का तू? नाही जाणार. नाही जाणार का? नाही. बर ठीक आहे. पाणी वगैरे सगळं भरलं ना तू? घायला मी करते. आवर लवकर तुझा अभ्यास, जेवायला तुला. अगं हो, आवरते मी. आवर ग. माझं डोकं लय दुखतं, त्यामुळे मी तेल पण लावले तर केस गळायला लागले अजून. हा का? मग मरणाचं सकाळपासून केस गळायला लागलेत आता तर. तेल नाही लावत तर तेल नाही लावायचं बाळा, तुला मी सांगितलंय ना. अगं डोकं दुखत होतं म्हणून डोक्याला तेल लावलं मी. हा का? आता उद्या डोकं धुवून टाकन, पण नंतर तेल कधी लावू नकोस नेहा. आता केस सगळे गळून जातील, कारण की तुला सवय नाही त्या केस त्याला. हा ना, डोकं दुखायला लागले असं वाटतं. ती मोडली शाळेत असताना 2 महिन्या घालायचं. आता आहे का नाही ना? मग आता नको हे करू काय. आता वाटतं थोड्या वेळानेच डोकं धुवून टाकवले, डोकं दुखतंय. नको थोडीशी, नको थंडी आहे आता. उद्या सकाळी डोकं दुखतंय, फक्त डोकं धुणार, आंघोळ नाही करत. अगं नको स्नेहा, नको ग प्लीज. सर्दी वगैरे होईल बाबा तुला. नको डोकं दुखायला लागलंय मम्मी. बघ बाबा त्याच्या हिशोबाने पाणी तापव चांगलं कडक आणि मग कर मग. स्वयंपाक लय कंटाळा येतोय ग स्नेहा स्वयंपाक करायचा. खरंच ना, लय वैताग आलाय नुसता. तुम्ही ते दुपारी जेवला का? जेवला ना. काय खाल्लं त्याने? ते डाळ भात. त्यालाच भूक लागलेली म्हणून तर बनवलंय. त्याला ती जाण नाही ना. त्याला भूक लागलेली असलेलं आपण करतो पण तो नाही का, त्याला जाण नाही ग त्या मुलाला. तिला भावटपूर आहे ग स्नेहा. मला म्हणला डाळ भात कर, तेवढं फक्त बोलला, दुसरं काय बोलला तुला? मला लय भूक लागली. बघायचं तिकडं म्हणायचं. मी तर कशाला उभं डोक्याला व्हायचं. बघ तिकडं म्हणावं कुठं भूक लागली, भूकच बस म्हणावं.
दुसऱ्या वेळेला नाही भूक ही करत, फक्त तेवढंच, फक्त बहिणीची आठवण येते त्याच गोष्टीची. इतर वेळेस शिव्या घालतो मग. इतर वेळेस शिव्या घालतो मग. तर बापाने शिकवली नाही शिव्या घालायला, बापासारखाच होणार आहे, दुसरं काय का. मला म्हणत होता की आईने तुला शिकवले ना भावासंग पण नाही का शत्रुवानी राहायचंय का. कोण म्हणलं? खंड्या. बाप ही ती स्वतः बोलत नाही असण्या. मला असं म्हणतो तुला आईने शिकवले ना असं बोलायला चालायला. मला म्हणतो नीट बोल, आईच्या नको ऐकण्यात येऊ. बघ बघ आहे का, हे ना हे सगळं गुण हे शिकवलेलं आहे ना, सगळं त्या बाबाने शिकवले, बेवड्या बाबाने त्याला. कळलं का? सगळं म्हणजे तुला पण लांब करतोय मायापासून. पोराला केलं, आता ती पोरग तुला मायापासून करायला करतोय. हे सगळं ही कधी बोलतो का तो? त्याला बाप जन्म तरी माहितीये का स्नेहा असं बोलायचं? सुमितला तुला काय वाटतंय सांग बरं. जाऊ दे, त्याची बुद्धी थोडी ना त्याच्या मनावर आहे. इकडं तिकडं नुसतं ते हे करत असतं. बुद्धी किती नालायक पण आहे, कसा बोलतोय म्हणजे माझ्या विरुद्ध. अभ्यास झाला का तुझा? अगं काय की नुसतं अभ्यास करते का म्हणेच मला कटळलाय जीव. का म्हणे कट? अगं सकाळपासून लय काम केले. सॉरी स्नेहा. बरं जाऊ दे, आज आराम कर, उद्या काम कर. असं कर, उद्याचं काम करतोच आहे माहितीये मला. माझा काय स्वयंपाक होत नाहीये लवकर आज. आजच्या दिवसामध्ये नाही होणार, ती माहितीये मला. किती वेळ झाला करतीये? अगं स्नेहा किती वेळ? माझ्यापाशी काय मिशन आहे का तेव्हा? मग मी इतकं काम, मग माझ्याकडे मिशन आहे का? मग मी एकटीने एवढं सगळं घर हे केलं, नीट केलं. तू पण केलं, मी कुठं म्हणते. आणि आपण हप्त्यात एकदा सगळं आवरतो. तुला चांगलं माहितीये, रोजची काय भांडी पडल ती, झाडू बिडू मारून घ्यायचं, थोडी फरशी पुसायची. बाळा खरंच सगळं तूच केलं ना कधी ते. हप्त्यात एकदा धुवायची कपडे. अगे बाई मी रोज करत होती, आज काय बोलती? अगं पण आज जास्तच पडतात ना. पण हप्त्यात नाही एक बार, हप्त्यात म्हणलं मला राहिलं काहीतरी कपडा धुवायला. पण आज किती होती? आज होती कपडे, मला मान्य आहे. आपण त्या खंड्याचे 3-4 जोड आणि त्या जड जड पॅन्टी. हा मग आहेत, सुमितचे कपडे आहेत मला माहितीये. सुमितचे कपडे होते, माझे कपडे होते. माझी जो सांगू नको, शाळेचे 2 ड्रेस, माझे 3-4 ड्रेस. एवढं होतं का? मग भरपूर होतं ग शिंद्रा, खरंच लय होतं. मी तुला कुठं काय म्हणते, आता फक्त तू झोप हा बाळा. आणि तुझ्या पण जीन्स त्यात मध्ये जड जड. हो 4 जीन्स होत्या. किती होत्या जीन्स माझ्या? 4 जीन्स. हा त्या 4 जीन्सने अजून तुझं नुसतं येण्यासारखं जीव झाला असं. नाहीतर काय जीन्स धुऊ असं वाटलं की मीच तिथं आपटावं जीन्सच्या जागे. एवढं धुवायचंच नाही तो जीन्सला. अगं तू आता जीन्स नाही निघत ग, कलर नाही ना त्यांचा. जाऊ दे आता, कलर नाही तर आपण धुवून असं टाकायचं. मग काय करते? बर नाही जास्त ही करत बसायचं. तुला मी किती वेळा सांगत झाले सिन्या, जास्त लय घसरे द्यायची नाही म्हणून. आणि मी कुठल्या वेळेस म्हणजे धुतले नाही चांगले म्हणून. फक्त ती पांढरी एकच फक्त व्यवस्थित निघत नाहीये. बर ठीक आहे. बर चल, मी माझा अभ्यास करते, तू तुझा आवर आता काय आवरायचं. ते बापरे लय कंटाळा आलाय सिन्या, खूप कंटाळा आलाय ग मला.